आजीबाईंच्या गोष्टी. चला गोष्ट ऐकूया. एका शांत जंगलात मिठू नावाचा छोटासा ससा राहत होता. मिठूला रात्री चंद्र पाहायला खूप आवडायचं. रोज झोपण्याआधी तो आपल्या घराबाहेर बसून चमकणाऱ्या चंद्राकडे पाहायचा. पण एके रात्री मिठूने आकाशाकडे पाहिलं आणि तो आश्चर्याने ओरडला, "अरे, आज चंद्राचा प्रकाश कुठे गेला?" चंद्र आकाशात होता, पण संपूर्ण जंगल अंधारात बुडालं होतं. काजवेही चमकत नव्हते. रात्रीची फुलं उमलली नव्हती. मिठूने आकाशाकडे बारकाईने पाहिलं. चंद्राच्या खाली एक काळा ढग हळूहळू तरंगत होता. मिठू म्हणाला, "हा ढग काहीतरी लपवत आहे." तो त्या ढगाच्या मागे जंगलाच्या दुसऱ्या टोकाला गेला. तिथे एका जुन्या झाडाखाली त्याला एक चमचमणारा चांदीचा डबा दिसला. मिठूने डबा उघडला आणि त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. डब्यात चंद्राचा प्रकाश बंद होता. तेवढ्यात तो काळा ढग मिठूच्या समोर आला. मिठू घाबरत म्हणाला, "तू चंद्राचा प्रकाश का चोरलास?" ढग काहीच बोलला नाही. फक्त त्यातून टपटप पावसाचे थेंब खाली पडू लागले. मिठूला जाणवलं तो ढग रडत होता. मिठूने हळूच विचारलं, "तू दुःखी का आहेस?" ढग म्हणाला, "दिवसा सगळे ढग माझ्यासोबत असतात, पण रात्री सगळे निघून जातात. मला अंधाराची भीती वाटते, म्हणून मी चंद्राचा प्रकाश माझ्याजवळ ठेवला." मिठूला त्याची दया आली. पण त्याच वेळी जंगलातील एक छोटं पिल्लू अंधारात आपल्या आईपासून हरवलं. मिठू म्हणाला, "तुझी भीती मला समजते, पण हा प्रकाश फक्त तुझ्यासाठी नाही. त्याची गरज सगळ्या जंगलाला आहे." ढग शांत झाला, पण मिठूने त्याला एक वेगळी कल्पना सांगितली. "तुला अंधाराची भीती वाटते ना? मग आपण तुझ्यासाठी स्वतःचा प्रकाश तयार करूया." मिठूने जंगलातील सगळ्या काजव्यांना बोलावलं. शेकडो काजवे ढगाभोवती जमा झाले. क्षणात काळ्या ढगाभोवती हजारो छोट्या दिव्यांसारखा प्रकाश पसरला. ढग आनंदाने हसू लागला. "आता मला अंधाराची भीती वाटत नाही." त्याने चांदीचा डबा उघडला आणि चंद्राचा प्रकाश पुन्हा संपूर्ण जंगलात पसरला. रात्रीची फुलं उमलली, काजवे चमकू लागले आणि हरवलेलं पिल्लू आपल्या आईला सापडलं. मिठू घरी परतू लागला. तेवढ्यात त्याने आकाशाकडे पाहिलं. तो काळा ढग आता चंद्राला झाकत नव्हता. तो चंद्राच्या अगदी बाजूला काजव्यांच्या प्रकाशात हसत तरंगत होता. मिठू हसला. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? एखाद्याची भीती दूर करण्यासाठी त्याच्याकडून काही हिरावून घेऊ नका. त्याच्या अंधारात थोडासा प्रकाश बना. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टीसोबत. बाय बाय.